नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। करू शकता अशोक येळवंडे अध्यक्ष कांदा व्यापारी असोसिएशन, माथाडी कामगार उपायुक्तांनी कांदा गोणी वराई व 1 रुपयाहून 3 रुपये केली। याबाबत व्यापारी किंवा शेतकरी संघटनाशी चर्चा केली नाही। नगर जिल्ह्यातील वा इतर कुठल्याही तालुक्यातील या भाववाढीची अंमलबजावणी झालेली नाही, त्यामुळे घोडेगाव येथील शेतकरी आक्रमक झाले। अशोक येळवंडे अध्यक्ष कांदा व्यापारी असोसिएशन, त्यानंतर उत्पादन खर्च निघत नाही, त्यात 3 रुपये प्रतिगोणी वराई म्हणजेच 200 पट आणि भाववाढीचा पटीचा वाढीचा आदेश माथाडी कामगार उपायुक्तांनी काढले। याबाबत शेतकरी किंवा प्रतिनिधींना कुठलीही पूर्वसूचना दिली नाही। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले। महेश निकम कांदा उत्पादक देवगाव यांचं या ठिकाणी म्हणणं आहे। ज्या काही महत्त्वाचे अपडेट असतात, महत्त्वाच्या घडामोडी असतात, त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातात। जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही ताज्याने महत्त्वाचे अपडेट कळेल। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत भेटूया माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतोय। जे महाराष्ट्र देशभर धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा सांगा। अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलंच नाही तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। असेच काम माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स आणि तोपर्यंत इथेच थांबतोय। तुमचे महाराष्ट्र देशभर धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत इथेच थांबतोय। जास्तीत जास्त व्हिडिओ नक्कीच शेअर करायला विसरू नका। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे का माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स, तोपर्यंत इथेच थांबतोय। जे महाराष्ट्र